5 वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे। अनेक सारे मान्यवर या जानकोई चषकाला भेट देण्यासाठी या पिंपळकरांवरती जे प्रेम आहे ते दाखवण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होणारच आहेत। अनेक सारे नावं आपण घेणार आहोत। वर टू कॉमेंट्री बॉक्स। यस, धन्यवाद। आपण मॅचला सुरुवात करूयात। एका बाजूला आपण संघ पाहतोय फसवाई गावदेवी स्पोर्ट्स वेले आणि दुसऱ्या बाजूला देखील फसवाई चौटा हिरवा स्पोर्ट्स मानकोली अशी लढत आहे। सन्माननीय भावेजी थळे साहेब BCA चे उपाध्यक्ष यांना विनंती असेल पुनश्च आपण आमच्या मंचावरती या GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं। सलामीची जोडी बदलशा आतमध्ये स्ट्राईक हँडलरचा बॅटर केतन, नॉन स्ट्राईक हँडलरचा बॅटर विजेंद्र आणि वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती। गेम ऑन, पहिला चेंडू इथे मात्र लेंथ खेचली होती आणि पहिला चेंडू येतोय डॉट। गोलंदाज तयार। ओ, बाकफुटला गेले, बाकफुट पंच केला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडूला फेकून दिलाय। आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषा पार, दमदार स्ट्रोक, चौकार। थँक्यू। सन्मान्य दिनेशजी जोशी यांच्या नक्कीच बॅनरला लागणारा हा चौकार आपण पाहिला। अनेक मान्यवरांचं हे कटआउट्स आपण पाहतोय। चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये इथे मात्र फेकला जातोय। ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम आहे। त्या अनुषंगाने 12th मॅनची ड्रेसिंग इथे मात्र इनकम्प्लीट आहे, ती म्हणजेच टीम विहळेच्या। त्या अनुषंगाने त्यांना 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल आणि ज्या वेळेस टीम माणकोली मधाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरेल त्यावेळेस त्यांच्या नक्कीच धावसंख्येमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस त्या 2 धावा आम्ही ऍड करणार आहोत। धावसंख्या धावफलकावरती 5 धावा। ओ, लेंथ खेचली होती परंतु इथे बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं। बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, एलिमिनेशन नाहीये। स्ट्रोक मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण। गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती। फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत। अखेरीस चेंडू सीमारेषा पार, आणखी एक दमदार स्ट्रोक, चौकार। सर्कल आहे तो आतमध्ये, सर्कल आहे तो ग्राह्य धरला जाईल। ओ, स्विंग याला मिस, डॉट बॉल आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 रन्स ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावरती। पुढील मॅचच्या टॉस साठी एकवीरा हायवे दिवे आणि जय दुर्गा सुरई ए दोन्ही संघांनी सज्ज राहा। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत। आभाळ भरलाय, तुफान उठलाय, परतन पावसाच्या धारा। आभाळ भरलाय, तुफान उठलाय, परतन पावसाच्या धारा। सुटलाय गारगार वारा, गो माऊले जाणतो आई तुझे दारा। सुटलाय गारगार वारा, गो माऊले जाणतो आई तुझे दारा। 4 षटकामध्ये नक्कीच 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे।
गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सौरभ भोईर. धावसंख्या धावफलकावरती 11 वरती जाऊन पोहोचले आणि आता मात्र नक्की जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडायला 4 मिनिटांचा बेल पहिल्या षटकासाठी जरूर घेतला. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील. आता मात्र उर्वरित 2 षटकांसाठी तुमच्याकडे 11 मिनिटांचा वेळ जरूर असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. केतन आणि विजेंद्र ही मध्ये आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावरती जोडल्यात. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. जानकुवाई चषक 20-25 चा थरार फार मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय आणि खऱ्या अर्थानं नक्कीच आपण पाहिलं तर वैभवजी भोईर, जयेशजी पाटील, सुभाषजी पाटील आणि हर्षदजी पाटील यांच्या नक्कीच प्रयत्नातून आणि स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून चेंडूला फेकून दिलाय. डिबेक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याला चेंडू सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. महिन्यान गो देऊन गुलाला झैलाई लाल गो. मुळाचं सहकार्य, मुळाची उपस्थिती अनेक मान्यवरांची देखील राहिली आहे. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. हो, आता लेन खेचली होती, अपील झाली होती, परंतु यष्टीरक्षक स्वतः सांगतायत की इथे शोल्डर वरती चेंडू आदळला होता. ही खेळाडू वृत्ती आहे खऱ्या अर्थानं. क्रिकेटमध्ये नक्कीच क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना नेहमीच आपण पाहिलं होतं. नेक्स्ट मॅच साठी आपण ऑलरेडी कॉल दिलाय टीम सुरैया संघाला आणि त्यांच्या सोबतीनं संघ आपण पाहणार आहोत. अर्थातच आजच्या दिवसामध्ये नेक्स्ट मॅचची फाईट असेल ती म्हणजेच जयदुर्गा सुरई ए आणि एकविरा हायवे देवे दोन्ही संघांनी इथे सज्ज राहायचं. ओ मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. या स्पर्धेसाठी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज ज्याने आम्हाला पुरस्कृत केल्या स्वर्गीय बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आमचे अत्यंत जवळचे मित्र कुमार मयूर पाटील यांनी आणि त्यांचं देखील थोड्याच वेळात या क्रीडांगणावरती आगमन होईल. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज इंजिनियर रमाकांतजी वाकडे साहेब यांच्याकडून आम्हाला लाभल्या आणि स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी सतीशजी भोईर साहेबांकडून देखील लाभल्या. मॅन ऑफ द सिरीज साठी इथे मात्र फटका दमदार आहे आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. आणखी एक दमदार षटकार. दरम्यान शुभागमन होते सन्माननीय मयूरजी पाटील साहेबांचं, ज्यांनी या स्पर्धेला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या आकर्षक ब्युटिफुल अशा ट्रॉफीज स्वर्गीय बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला या ठिकाणी मात्र दिल्यात आणि सन्माननीय मयूर शेठ पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय मयूर शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालंय. या स्पर्धेसाठी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफीज ज्याने आम्हाला पुरस्कृत केल्या स्वर्गीय बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मयूर पाटील साहेबांचे या ठिकाणी मात्र नुकतंच आमच्या मंचावरती आगमन झालंय. एस वेलकम. आपलं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. दिस मॅच ऑन करा. धन्यवाद. डीजे धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. ओ आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमा रेषा पार. सलगचा दुसरा षटकार.
थँक्यू डीसी. 29 जावा धाव फळकावरती. आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. टीम सुरई जयदुर्गा सुरई ए आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. ओ बाकफुटला गेले. बाकफुट पंच पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक चौकार. आभाळ भरलाय तुफान उठलाय परतन पावसाच्या धारा. आभाळ भरलाय तुफान उठलाय परतन पावसाच्या धारा. सुटलाय गारगार वारा गोमावले जाणतू आई तुझे दारा. सुटलाय गारगार वारा गोमावले जाणतू आई. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 33 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनीत माळीला आपण पाहतोय. दहा मिनिटांमध्ये आपण 2 षटक जरूर कंप्लीट केले. त्या अनुषंगाने या षटकासाठी 5 मिनिटांचा वेळ तुम्हाला असेल. ओ इथे मात्र फटका दमदार आहे आणि आल्या आल्या विनीत माळीचं भव्य स्वागत केलंय. स्वाग से करेंगे सबका स्वागत. दमखत दाखवत असताना मधाच्या आतमध्ये विजेंद्रच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक षटकार. तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. चांगला फटका मधाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि मॅच बॉल. यस मॅच बॉल आला. ओ आणखी एक धमाका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 इन अ रो. विजेंद्र ऑन दी फायर. दमदार स्ट्रोक षटकार. सुटला वारा जोसाचा होतयो मारा. कमालीची फटकेबाजी आता मात्र पाहायला मिळतोय. वसुबाई गावदेवी स्पोर्ट्स वेहेलेची. ओ षटकारांच्या अट्रेक इथून पाहायला मिळाली असती का, परंतु इथे मात्र विनीत माली डॉट चेंडू फेकतोय मधाच्या आतमध्ये. स्विच हिट आणि प्रॉपर टायमिंग. अमर क्रिकेट क्लब पिंपलगड स्टँड मध्ये चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक षटकार. सुटला जोसाचा होतयो मारा पावसाचा. माझे जाणकू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोना. थँक्यू विजेंद्र सध्याच्या घडीला मॅक्सवेलची आठवण करून देतोय. वर्ल्ड कपची मॅच इंजर्ड होते तरी देखील फटकेबाजी करत होते आणि इथे मात्र आणखी एक. असं वाटतं की चेंडूला सीमारेषे पार पाठवण्यासाठी विजेंद्र सज्ज झालाय. दमदार स्ट्रोक चौकार. तुझे देवलाचा भिजला कळस.
धाव संख्या 55 या चौकाराच्या मधीनं. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु हा चेंडू येतोय डॉट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या धावफलकावरती 55 धावा. माझे जाणतू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा माझे गावदेवी आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. पंचावन्न धाबा. ऋषी गोलंदाजी ट्रॅक वरती आणि ऋषीने जर 3 चेंडूवरती 3 विकेट्स घेतले तर या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सुभाष पाटील यांच्याकडून त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऋषी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओ बाटशी इनरेजा एक धाव तर घेतली आणि खरं तर स्ट्राईक आता मात्र नक्कीच जाईल ती म्हणजेच विजेंद्र गडे आणि कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटरचं. 4थ्या षटकाला अंतिम षटकाला सुरुवात झाली, एकही विकेट अजूनही बाद झाला नाहीये. केतनने 27 धावा, विजेंद्रने 28 धावा. चांगली बॅटिंग आता सध्याच्या घडीला राहिली आहे. 5 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. येणारे 5 चेंडू निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी आणि विनंती असेल टीम एकवीर हायवे दिवे आणि जयदुर्गा सुरई ए टॉस साठी आपण लगेचच या. इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी नसेल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या कारण की मानाची सन्मानाची बहुनामांकित स्पर्धा आपण पाहतोय. जानकुई चषक 20-25 तरार. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओहो, इथे मात्र लेन खेचली, त्याच्यावरती पूल केलाय. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. आणखी एक धडाका पाहायला मिळतो मधाच्या आतमध्ये. विजेंद्रच्या बॅट मधून षटकार. काय फटकेबाजी सूर्यमधाच्या आतमध्ये. विजेंद्रचं कौतुक करावं लागेल. ओ आणखी एक बॅक टू बॅक 2 इन अ रो लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक षटकार. विजेंद्र जणू काही आग ओकतोय मधाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर वैयक्तिक 40 या आकड्यावरती विजेंद्र खेळतोय सध्याच्या घडीला. 68 धावा धावफलकावरती आहेत. विजेंद्रच्या वैयक्तिक 40 धावा बनलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 40 धावांच्या आक्रमक इनिंग त्याने साकारल्या. जर इथे 50 धावा झाल्या तर या स्पर्धेतील दुसरं नक्कीच अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. सध्याच्या घडीला गोलंदाज ऋषीवरती आक्रमण केलं जातंय. ओ फटका मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज ऋषी आणि कॉटन बोल्टची भूमिका साकारली आहे परंतु फलंदाजी आवडली असेल तर विजेंद्रसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 12 चेंडू 40 धावांची आक्रमक इनिंग. फलंदाज बाद. भेंडीचे रस्त्यान भगवा झेंडा डोलतल्यान अन मांडीला गोथाटान आई बैसली पिंपल घरान माझी आई माऊले गावदेवी माऊले माझी आई माऊले. निलेश आता मात्र नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऋषी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. ओ ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. टीम सुरई आणि टीम हायवे दिवे आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपले संगणक सज्ज राहा.
हो, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न जर झालाय, एक धाव कंप्लीट होते, दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव इथे मात्र घेणार नाहीयेत आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 71 71 धावा आणि आजच्या दिवसातील हा हायेस्ट स्कोअर मधाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 71 धावा धावफलकावरती आहेत आणि आता जिंकण्यासाठी नक्कीच किती धावा बनवाव्या लागतील याच्यावरती आता मात्र हा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. हो, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक सोडल्या, पंचांचा वाईटचा इशारा. 72 धावा धावफलकावरती अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि आजच्या दिवसातील उच्चांक हाय स्कोर आता मात्र स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. टीम हायवे देवे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम जयदुर्गा सुरई ए आपण टॉस साठी सज्ज राहा. या महत्वाच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण की इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी असणं गरजेचं आहे. ओ, फटका दमदार आहे, मिनी हेलिकॉप्टर उडवला, क्षेत्ररक्षक काय येतं अगदी लॉंग ऑफला होते आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा वेगाने पुढे सरसावल्या जातात आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 74 धावा. 74 धावा जिंकण्यासाठी आता 75 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजेच टीम माणकोलीला. आणि आपण करूयात टॉस. पुढील मॅचचा टॉस बॉक्स मध्ये नक्कीच साहिलजी शिल्के सज्ज असतील आणि टीम हायवे दिवे आणि टीम जयदुर्गा सुरई ए आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज करूयात. येस, ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. चला टीम सुरई आपण यायचं आहे टॉस साठी. सुरई टीम जयदुर्गा सुरई आहे आपण टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. बघा, तुम्ही मॅच सुरू होण्या अगोदर टॉसला आला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. टीम सुरई जयदुर्गा सुरई संघ टॉस साठी यायचं आहे कारण एकविरा हायवे दिवे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. सो विनंती असेल टीम सुरई ए आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. जयदुर्गा सुरई ए संघ टॉस साठी यायचं आहे, अदरवाईज पॅनलाइज केलं जाणार आहे. पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. चला, दोन्ही टीम वेहले आणि मानकोलीची सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे आणि चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम वेहले. येस, सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. जर हा चेंडू पडण्याच्या आत जर टॉस बॉक्स मध्ये जर संघनायक नसेल तर पॅनल्टी लगेचच इम्प्लिमेंट केली जाईल, या गोष्टीची नोंद घ्या.
शेवटचा कॉल टीम जयदुर्गा सुरई हे संघ आपण टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. मला वाटतं सुरईवाले आलेत. सो मी व्यासपीठावरनं मयूरजी पाटील दादांना विनंती असेल की आपण या टॉस साठी आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मयूर दादा आपण टॉस साठी यायचं आहे. मयूरजी पाटील संतोषजी जोशी आपण टॉस दरम्यान करणार आहोत. मॅच सुरू करायची आहे. नाणेफेकी केली जाणार आहे. नाण्याच्या एका बाजूला जानकुआई चषक नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जानकी इंटरप्राइजेस असा कॉल असणार आहे. कॉल कोणाचा असेल? कॉल हायवे दिव्या संघाचा आहे. जानकी इंटरप्राइजेस असा कॉल होता आणि जानकी इंटरप्राइजेस आलेला आहे. जास्त वेळ घेणार नाही. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. हायवे दिव्या संघ फक्त नाणेफेकी जिंकली. डिसिजन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच आपण ऑन गोईंग मॅच कडे जाणार आहोत. मॅचला होतीये सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. हाय स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. चेक भरपूर मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये आहे. अनेक सारे हॉस्पिटल्स ज्यांच्या नावावरती आहेत. लाईफलाईन असो, स्पेक्ट्रम असो, मर्क्युरी असो, लोटस असो आणि अनेक सारे हॉस्पिटल ज्यांच्या नावावरती आहेत. असे आमचे सर्वांचे लाडके पिंपळगर गावचा एक बुलंद आवाज तर मी म्हणेनच तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ असे व्यक्तिमत्व डॉक्टर जयेश शेळके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम. त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय सुधीरजी भोईर साहेब देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आमचे या स्पर्धेचे करता धरता डॉक्टर जयेशजी शेळके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती दादांचं प्रचंड प्रेम आहे आणि अनेक सारे हॉस्पिटल्स देखील आपण त्यांचे पाहतोय. नुकताच एक हॉस्पिटल देखील त्यांनी ओपन केलेलं आहे. जाऊया आपण मॅच करूयात सुरुवात, कारण आपण भरपूर उशिराने आपला शेड्यूल आहे. मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवरती वैभव माळी आणि विनीत माळी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती तैनात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर बॉबी भोईर. ही जोडी भरपूर महत्वाची असणार आहे, कारण 75 धावा बनवायच्या. सुरुवात चांगली होणं टीम चौथा हिरवा स्पोर्ट मानकोलीसाठी गरजेची असणार आहे. सुरुवात आपण करतोय मॅचला. बॉबी, चला जास्त वेळ घेऊ नका. बॉबीच्या समोर वैभव असतील. पहिला बॉल वैभवसाठी. वैभवसाठी पहिला बॉल भरपूर चांगल्या लाईन वरती पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अगदी तब्बल 1:30 वाजता मॅचला सुरुवात झाली आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी आणखीन एका मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम, सन्माननीय आदरणीय दीना पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. दीना पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. साहेब, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
विश्वास घेणे आपण संपर्क साधायचा आहे. बॉबी भोईर पुढचा बॉल लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. विनीत साठी हा बॉल बॅटची कडा लागली मात्र निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते बॉबी भोईरची. मोठा फटका घेऊ शकलेला नाहीयेत. यावेळेस फटका चांगला आहे आणि धावा देखील मिळतील चांगल्या बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. चार धावा धावफलकावरती विनीतच्या खात्यामध्ये. 75 धावा बनवायच्या आहेत. हाय स्कोरिंग मॅच आहे. बॉबी भोईरच्या विरोधामध्ये आक्रमण होणं गरजेचं होतं आणि आता विनीत बॅटिंग चांगली करतोय मात्र यावेळेस चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली मात्र डॉट बॉल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या खेळाडूकडनं पाहायला मिळतोय. बॉलर तयार बॉबी भोईर. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट न बॉलिंग टाकतोय. ओहो चांगला बॉल होता. खरं तर विनीत नाखुश आहे. लोअर फुलटॉस होता. दिशा दिली असती बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकत होता. विनीत यामुळेच कुठेतरी नाखुश स्वतःवरती पाहायला मिळतोय. ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 5 धावा आहेत आणि 2 धावा ज्या पेनल्टीच्या होत्या त्या सुद्धा आम्ही ऍड करतोय त्यामुळे धावफलकावरती धावा 7 लागल्यात. तेच नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव सन्माननीय रीनाजी पाटील साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. आमच्या मंचावरती ते देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर जयजी शेळके साहेब देखील ते देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय उमाकांतजी पाटील साहेब जे सरपंच आहेत माजी सरपंच अंजूर दिवेशी आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि बेस्ट बॉलर साठी ट्रॉफी आणि कूलर सन्माननीय सुधीरजी भोईर साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. अनेक मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित आणि सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच चालू करायची आहे. टीम वेले वेले फर्स्ट वॉर्निंग दिली जाते. यानंतर डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल कारण आपण एका ओव्हरसाठी फक्त 5च मिनिटं देतोय. तब्बल 1:30 वाजता मॅच सुरू झाली होती. फटका उडवला. चेंडू हवेत आहे. डीप मध्ये खेळाडू कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचा पतन. पहिला धक्का वैभव माईला मैदान सोडावं लागतंय. मोठा धक्का मोठा मासा गाळाला लागलाय वैभवला. जास्त काहीही करता आलेलं नाहीये. स्ट्रगल करत होता वैभव आणि आता तो स्ट्रगल संपला. पहिला धक्का रूपानं टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीला लागतोय.
आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट आले, कोणती धाव खर्च केलेली नाहीये आणि आता दबाव पूर्णपणे टीम मानकोलीवरती असणार आहे. हे व्यासपीठ आपण पाहतोय. व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय आदरणीय दीना पाटील साहेब, त्यांच्या समवेत पिंपळगर गावचे डॉक्टर जयेश शेळके साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. आणि मी खरं म्हणेन तर दोघांना आपण स्क्रीनवरती पाहू शकता. दोघांचंही क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. दीना पाटील साहेब, अगदी मी उल्लेख करेन की कोणतीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेला आवर्जून दादांची उपस्थिती असते. अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्यात आणि गतवर्षी पाटील साहेबांची देखील एक स्पर्धा होती, फ्री एंट्री टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून. आणि मला वाटतं एकमेव असा आयोजक की ज्यांनी अनाथ मुलांना घेऊन स्पर्धेचा अगदी उद्घाटन सोहळा पार पडला होता. असे मोठ्या मनाचा नेता मी म्हणेन दीना पाटील साहेब या व्यासपीठावरती आहेत. तसेच समोर त्यांच्या बाजूलाच आमचे डॉक्टर जयेश शेळके साहेब देखील आलेले आहेत. दादांचा देखील मी उल्लेख करेन की अनेक साऱ्या या मैदानावरती स्पर्धा होतात. गावची कुठलीही गोष्ट असू द्या, डॉक्टर जयेश शेळके साहेबांचा पूर्णपणे पाठिंबा आम्हाला असतो. तसेच उमाकांतजी पाटील साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. जाऊया मॅचच्या दिशेनं. यावेळेस मिस्ट्रायमिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. दबाव आता झेलू शकला नाहीये विनीत आणि माघार परतावं लागतंय. खेळाडू कक्षामध्ये आता परततोय. विनीत माळीची खेळी संपुष्टात. तिसरा धक्का. जत्रा भरते आईवर साची, भरते तुझे गोमानाची, भरते तुझे गोमानाची, भरते तुझे गोमानाची. वैभव भोईर भक्त आला, वैभव भोईर भक्त आला, शिंगार सजवाला आई माऊलीचा. माझी सांगू आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. माझी गावदेवी आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. उडवलाय. वैभव माळी आलेत आणि वैभव माळी आलेत आणि वैभव माळी गेलेत देखील. आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठ दुसरा धक्का लागतोय टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीला. भरपूर स्ट्रगल करताना पाहायला मिथिया. धावा येत नाहीयेत, विकेट सातत्याने गमावले जात आहेत आणि भरपूर चांगली बॉलिंग, भरपूर चांगलं डॉमिनेट केलंय मी म्हणेन टीम फसवाई 11 गावदेवी वेहळे संघानं. न्यू बॅटर अजित भुईर येत आहेत. परंतु मी तर म्हणेन की कुठे ना कुठे फक्त औपचारिकता बाकी आहेत की काय, कारण 9 चेंडू मध्ये तुम्हाला अजूनही 67 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस खराब चेंडू अंपायरचा वेस्ट साइड बीमर नो बॉलचा इशारा येतोय. अशा प्रकारे जर बॉलिंग झाली तर मानकोली अजूनही जिवंत राहू शकते या मॅच मध्ये. परंतु जास्तीत जास्त नो बॉल तर ते टाकणार नाहीयेत. परंतु हा चेंडू नो आला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉल मध्ये संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळेस देखील चांगली बॉलिंग पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करणार नाहीयेत. भावेश आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. भावेशला देखील माहिती आहे की आपण आरामात मॅच जिंकू शकतो, जास्त धावा आपण नाही देणार. तयार.
उडवलाय फटका खेळला चांगला, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉल तर सरळ त्याच्या हातामध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. दसरा मंगळवाराचे दिसाला भरते पिंपल घर या गावाला. पाण्या पावसाच्या या महिन्याला भक्त आले तुझे भेटीला. थँक्यू डिझा. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. कावदेवी जानको आईच्या नावाचं हे गुणगान गाणारं संगीत, आणि जानको आईच्या नावानेच ही स्पर्धा आपण पाहतोय. जानको आई चषक 2025 जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर आयोजित ही मानाची सन्मानाची स्पर्धा सध्या पंचकृषी क्रीडांगण पिंपळगर वरती आपण पाहतोय. मॅच कुठेतरी मला वाटतं फक्त औपचारिकता बाकी आहेत. 6 चेंडू लीगल टाकायचे आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॉलर कार्तिक, बॅटर दीपेश येत आहेत. कार्तिक आल्यात शेवटच्या षटकामध्ये. 6 लीगल बॉल टाकायचे आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू अजित साठी. भरपूर चांगली लाईन पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती वेग देखील भन्नाट होता. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. कुठेतरी बॉलिंग खराब झाली टीम मानकोलीची, त्याचमुळं भरपूर धाबा बनल्या पहिल्या डावात. अडवलं जाईल बॉलला. दरम्यान बाईच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट. आता 4 चेंडू लीगल टाकायचे आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल घेऊन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा हवा तसा संपर्क नाहीये. नाखुश बॅटर देखील पाहायला मिळतोय. मात्र एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. सिंगल डबलला फार काहीच होणार नाही आता, कारण दिवा विझल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकण्यात काही एक अर्थ नसतो. परंतु 3 चेंडू त्यांना फेस करायचे आहेत. यावेळेस फटका चांगला, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही मिस्टेक बॉबी करत नाहीयेत. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीला लागतोय. आधार सारा संसार माझ्या सुखाचा तू. आई माझी गाव देवी माऊली गे बसली माझ्या मनात. थँक्यू डिझा. बॉलर कार्तिक चांगली बॉलिंग करतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बॅटर जयेश आलेत. पुल करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंपायर सांगतात लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येतोय. अगदी बॅटरच्या डोक्यावरनं बॉल उसळी खात सरळ यष्टीरक्षकापर्यंत गेला. 2 लीगल बॉल टाकायचे आहेत. बॉलर तयार. चांगला बॉल आहे, चांगला चेंडू टाकलाय. फक्त एक सिंगल घेतली जाईल. आता शेवटचा बॉल बाकी आहे. यानंतरची मॅच टीम जयदुर्गा सुरई ए अगेन्स्ट टीम एकवीरा हायवे दिवे. भरपूर चांगली लढत आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल